नमस्कार, मी गोपाळ भोसले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैशाला कामाला लावून म्हणजेच पॅसिव्ह इन्कमचे सोर्स कसे बनवायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पैसा जर आपण घरात ठेवला तर नक्कीच आपलं त्याची व्हॅल्यू दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. मग आपल्याला पैशालाच कामाला लावून अजून पैसा कसा कमवायचा याबद्दल इन्व्हेस्टमेंटचे काही मार्ग आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण एक अमाऊंट ही आपल्या जवळ कॅशमध्ये असायला पाहिजे. कॅशमध्ये म्हणजे आपल्या घरी न ठेवता एक सेव्हिंग अकाउंटमध्ये असायला पाहिजे. सेव्हिंग अकाउंट सेव्हिंग अकाउंट सेव्हिंग अकाउंटमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर फिक्स डिपॉझिट त्याच्यानंतर गोल्ड, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर एक काही इन्शुरन्स तुम्ही बाय करू शकता. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला ETF, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याच्यानंतर आपण शेअर्स धरू. हे एवढे मार्ग आहेत आपले पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी. पण हे इन्व्हेस्ट जे आपण करतोय, आता सेव्हिंग अकाउंटचा विचार केला तर काही 2.75 पासून ते 4% आसपास आपल्याला व्याजदर देतात सेव्हिंग अकाउंटवर सुद्धा. त्यानंतर फिक्स डिपॉझिटवर तुम्ही 6 ते 7% तुम्हाला रिटर्न मिळतात FD वर. त्यानंतर गोल्डचं आहे 11 ते 12% आपल्याला ॲव्हरेज रिटर्न मिळत असतात. हे पर्सेंटेजमध्ये आहे. त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये 14 ते 15% हे आपल्याला इंडेक्स फंडवर रिटर्न्स मिळतात. मे बी जास्त मिळू शकतात किंवा एक स्मॉल टाइम ड्युरेशनमध्ये आपल्याला ते रिटर्न्स थोडे कमी दिसू शकतात, कारण की म्युच्युअल फंड इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. त्यानंतर ETF आहे. आता ETFचे अनेक प्रकार आहेत. गोल्डचे ETF आहेत, सिल्वरचे ETF आहेत, शेअर्सचे ETF आहेत, एखाद्या इंडेक्सचे ETF आहेत. त्यामुळे यावर पण तुम्हाला एक चांगले रिटर्न्स मिळतात. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट बॉन्ड आणि शेअर्स. मित्रांनो, जर तुम्ही एक थोडा अभ्यास करायला तयार असाल किंवा थोडं मार्केटचं नॉलेज असेल तरच तुम्ही डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि हे जर नॉलेज नसेल तर तुम्ही अगोदर नॉलेज घ्या किंवा सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्ट जे ॲडवायझर आहेत त्यांच्याकडूनच सल्ला घ्यायला पाहिजे. आणि दुसरं कोणत्याही यूट्यूबरच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून कधीही इन्व्हेस्ट करायला नाही पाहिजे. जे काही इन्व्हेस्ट कराल ते स्वतःच्या अभ्यासावर किंवा सेबी रजिस्टर्ड ॲडवायझरच्या मदतीनेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.